काल ज्यावेळी एन्काउंटर झालं त्यावेळी नेमकं काय काय घडलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अक्षय शिंदेने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरेंची बंदूक हिसकावून घेतली होती आणि अक्षय शिंदेने पोलिसाच्या बंदुकीतून 3 ते 4 गोळ्या झाडल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या। अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात आता आणण्यात आलेला आहे। सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। त्याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आला। सध्या रुग्णालयाच्या आवारामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। काल अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सध्या ही जे रुग्णालयाबाहेरची आपण ताजी लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। पोस्टमॉर्टमसाठी अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय। काही वेळातच आता पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे आणि त्यानंतर शवविच्छेदन अहवालात नेमकं काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। सध्याची आपण दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पोस्टमॉर्टमसाठी त्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय। काही वेळातच आता पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी असलेला अक्षय शिंदे याचं काल एन्काउंटर करण्यात आलं होतं। पोलीस व्हॅनमध्येच त्याचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर काही वेळापूर्वी त्याच्या मृतदेहाचा पंचनामा सुद्धा करण्यात आला होता आणि आता त्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। काही वेळातच पोस्टमॉर्टमच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होईल। सध्या जे रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतो। शवविच्छेदनानंतर मृतदेह आता कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे। मात्र कुटुंबियांनी खरं तर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती। मात्र आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय शिंदे याचा मृतदेह आता जे रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। काही वेळातच शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होईल। सध्याची ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। रुग्णालयाच्या बाहेर तगडा असा पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचा पंचनामा सुद्धा करण्यात आला होता आणि आता पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल अशी माहिती सुद्धा मिळते। बदलापूर अत्याचार प्रकरणातला अक्षय शिंदे हा आरोपी आहे। त्यानं 2 लहान चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता। त्या नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह आता जे रुग्णालयात आणण्यात आला। काल पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर करण्यात आला। पोलीस व्हॅनमध्येच हा एन्काउंटर झाला आणि आता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात आणण्यात आला। पोस्टमॉर्टम अहवालामधून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे। सध्या जे रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। नराधम अक्षय शिंदेनं 2 लहान मुलींवर खरं तर बदलापूरमध्ये शाळेतच लैंगिक अत्याचार केला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर एक संतापाची लाट उसळली होती। अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात होती। मात्र काल त्याचं स्थलांतर करताना पोलीस व्हॅनमध्येच एन्काउंटर करण्यात आला। त्याच्या मृत्यूनंतर खरं तर राज्यभरात अनेक ठिकाणी आनंद साजरा केला जातो। अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं हे बरं झालं अशी प्रतिक्रिया समोर येते। मात्र अनेक राजकीय पक्षांकडून या एन्काउंटरवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातात। काही वेळापूर्वी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचा पंचनामा पार पडला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह आता जे रुग्णालयात आणण्यात आला। काही वेळातच पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू होईल। या शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। दरम्यान पोस्टमॉर्टम नंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल अशी माहिती सुद्धा आहे। बदलापूरच्या शाळेतल्या 2 लहान मुलींवर या नराधम अक्षय शिंदे यानं लैंगिक अत्याचार केला होता आणि त्याचंच आता मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आला। अधिकचे तपशील घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत आहेत। सीमा, या नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह आता जे रुग्णालयात आणण्यात आलाय। पोस्टमॉर्टमसाठी नेमका किती वेळ लागेल?
नक्कीच आपण बघितलं तर अक्षय शिंदे याचा मृतदेह काही वेळापूर्वीच जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलेला आहे आणि त्यासाठी पोलीस यंत्रणासुद्धा आपण बघतोय की इथे सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर जी माहिती मिळते पोस्टमॉर्टमसाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाला देण्यात येईल, ताब्यात देण्यात येईल। मात्र कुटुंबियांकडनं सांगण्यात आलं की आम्ही हा मृतदेह घेणार नाही, ताब्यात घेणार नाही, कारण या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जी आहे ती कुटुंबियांकडनं करण्यात आलेली आहे। खरं तर आता 10:30 वाजलेत आणि पुढचे 4 ते 5 तास पोस्टमॉर्टमसाठी लागतील अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते। आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून नक्की कोणकोणते खुलासे होतात आणि काय काय माहिती नक्की मिळते। धन्यवाद सीमा या सगळ्या माहितीसाठी। तर 4 ते 5 तासानंतर शवविच्छेदनाचा अहवाल समोर येणार आहे आणि या अहवालामध्ये नेमकं काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।